जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमध्ये जे मराठा आंदोलन झालं, या मराठा आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कारण या आंदोलनामध्ये तुम्ही भाग घेतला, पण हे आंदोलन सक्सेसफुल झालं की नाही याबाबत मी ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पहिला एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये जे शासनाने मान्यता दिलेली आहे, ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यावरती आहे, त्याबाबत जे परिपत्रक आहे, जे शासन निर्णय आहे त्याबाबत मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता दुसरा जो व्हिडिओ आहे तो जे हैदराबाद गॅजेट आहे याच्यावरती आहे. आता हे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि ह्या हैदराबाद गॅजेटनुसार आता तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. आता हे कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जे पण डॉक्युमेंट लागणार आहेत, हे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत यावरती सुद्धा मी तिसरा व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर इथं आय बटनवरती त्याची लिंक भेटेल. तो व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा एंड स्क्रीनला ते तिन्ही व्हिडिओ अटॅच केले जाईल. पण आता ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुम्हाला समजून आलं की बाबा XYZ असे डॉक्युमेंट आहेत आणि या डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 1967 पूर्वीचा जो पुरावा आहे तो पुरावा. आता हा 1967 पूर्वीचा महसुली पुरावा तुम्हाला कुठून भेटेल? आता काही जण हा पुरावा घेण्यासाठी काय करणार आहेत तर तलाठ्याकडे जाणार आहेत, आम्हाला 1967 पूर्वीचा महसूल पुरावा पाहिजे म्हणून. आता तलाठी या ठिकाणी काय करणार आहेत तर माझ्याकडे पुरावा नाही म्हणून त्यांनी काम हातातून बाजूला सारणार, दुसऱ्याकडे ढकलणार. आता ते कुणाकडे ढकलणार तर तुम्हाला सांगणार पंचायत समितीमध्ये जावा. पंचायत समितीमध्ये गेलं तर तुम्हाला तिथं कोणीही असू द्या ते सुद्धा सांगणार आमच्याकडे पुरावा नाही आहे. पुन्हा नंतर कोणी तर सजेशन देईल, यापैकी 2 किंवा कोणीही सजेशन देईल की बाबा भूमी अभिलेख विभागामध्ये जावा, तिथं तुम्हाला याचा पुरावा भेटेल. तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून उत्तर मिळू शकतं की बाबा नाही, आमच्याकडे डिजिटल स्वरूपामध्ये तेवढा पुरावा नाही आहे आणि जर तो पुरावा असेल तर एवढा पुरावा सगळ्यात शोधून काढणं हे सोपं नाही आहे, असं काहीतरी तुम्हाला कारण देतात. सो यासाठी तुमचं जे कुणबी जात प्रमाणपत्र काढणं आहे ते काढणं रद्द होऊन जातं, म्हणजेच त्यामध्ये अडथळा येतो. आता हा अडथळा 100% येणार नाही आहे याची गॅरंटी मी देतो, कारण त्यासाठी लागणारी कागदपत्रे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 1967 पूर्वीचा जो महसुली पुरावा आहे तो पुरावा कसा काढायचा आणि याच्या संदर्भातली संपूर्ण अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा. भरपूर अडीअडचणी येणार आहेत. जरी हे गॅजेट लागू झालं तरीसुद्धा भरपूर लोक आहेत यांना माहीतच नाही नेमकं काय कागदपत्र लागणार आहेत. माझ्या स्वतःसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर नका करू, कारण तुमची स्वतःची पण एक सामाजिक बांधिलकी नावाची गोष्ट असते, एक सामाजिक कार्य असतं. ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ह्याची जी लिंक आहे ती वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं तुम्हाला येऊन लॉग इन आणि युजर नेम जो आहे पासवर्ड तो टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन जर तुम्हाला करता येत नसेल, म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असाल तर तुम्हाला साईनअपवरती क्लिक करून इथं तुमचं युजर नेम वगैरे आहे ते सगळी ID तयार करायची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मी सांगतोच ते कसं करायचं ते. त्यानंतर तुम्हाला जर इथं लॉग इन आणि युजर नेम टाकून जर साईनअप करायचं नसेल तर इथं OTP बेस्ड सायनिंग असणार आहे. यामध्ये तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यावरती जो OTP येणार आहे तो इथं टाकून साइन इन करायचं आहे. साईनअपवरती क्लिक करून आपण या ठिकाणी ID तयार करूयात. या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, इथं तुमचं जे आडनाव आहे ते, मोबाईल नंबर टाकायचा आहे, यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे ती पूर्ण टाकायचं आहे. लॉग इन ID असा जो तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता. त्यामध्ये तुमचं पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. व्यवस्थितपणे ह्या गोष्टी दोन्ही करून घ्या, लॉग इन ID आणि पासवर्ड. याच्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट क्वेश्चन, यामध्ये कोणतंही एक क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे ज्याचं उत्तर तुम्हाला इथं पुढे द्यायचं आहे. आता जर तुमचा युजर नेम किंवा जो पासवर्ड आहे किंवा जो लॉग इन ID आहे तो विसरला असेल तर हा क्वेश्चन निवडून तुम्ही युजर नेम आणि ID किंवा पासवर्ड हा फॉरगेट करून तुम्ही पुन्हा तो पासवर्ड सिलेक्ट करू शकणार आहात. याच्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक OTP जाणार आहे, तो OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि तुमचा साइन इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी त्या मोबाईल नंबरवरती तुमचा जो OTP असणार आहे तो OTP जाणार आहे. तो OTP गेल्यानंतर तुम्हाला
तो OTP इथं व्हेरीफाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल बेस तुम्ही साइन इन करू शकणार आहात. तर साइन इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे सगळी माहिती आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. इथं कार्यालय आहे. तुम्ही जर यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडायचा आहे तुमच्या सोयीनुसार जे आहे ते. तहसील ऑफिस जर निवडलं तर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला तहसील ऑफिस हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं असेल. तर सिटी सर्वे ऑफिस असेल तर म्हणजे शहरामध्ये राहत असाल तर तो पहिला ऑप्शन असणार आहे सिटी सर्वे ऑफिस. तर या ठिकाणी तहसील ऑफिस निवडलं आणि तहसील ऑफिस या ठिकाणी निवडून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. तर या ठिकाणी तालुका जो आहे तुमचा तो निवडून घ्यायचा आहे. यानंतर तुमचा जो गाव आहे त्या गावाचं नाव निवडून घ्यायचं आहे. गाव निवडून झाल्यानंतर या ठिकाणी 7/12 असू द्या, खासरा पत्रक असू द्या, हे खासरा पत्रक मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो 7/12 आपण या ठिकाणी निवडूया आणि जो तुमचा जमिनीचा गट नंबर आहे तो गट नंबर या ठिकाणी टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे. आता सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय जी सगळी डॉक्युमेंट आहेत ती आलेली आहेत. इथं 2002 पासून 2009 पर्यंतचं डॉक्युमेंट आलेलं आहे. 1973 पासून भरपूर जुने डॉक्युमेंट आहेत. इथं बघा तुम्ही 3-3, 4-4 पेजेस आहेत. इथं 1957 पूर्वीचा सुद्धा पुरावा या ठिकाणी उपलब्ध आहे. तुमचा पुरावा कधीचा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. इथं बघा तुम्ही 1957चा पूर्वीचा हा पुरावा आहे. 58 पूर्वीचा पण पुरावा आहे. भरपूर जुने पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी 1967 पूर्वीचा या ठिकाणी पुरावा आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये मिळालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही 1967 पूर्वीचाच नाही आहे तर त्यापेक्षाही जुना तुम्ही पुरावा या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये मिळवू शकणार आहात. मित्रांनो एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. मित्रांनो तुम्हाला जर कुणबी जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत हे पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या.